राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झालेली आहे. प्रत्येक पक्षाने आपापली ताकद आजमावण्याची या ठिकाणी सुरुवात केली. त्यातच महायुतीमधील अतिशय महत्त्वाचा पक्ष जो राष्ट्रीय समाज पक्ष आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, त्या पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयानंतर महायुतीमध्ये काही अलबेल नाही असं स्पष्ट झालं. यानंतर महादेव जानकरांचे कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघामध्ये आक्रमक झालेले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपण लढायचं असा ठाम निर्णय कार्यकर्त्यांसोबत नेत्यांनी घेतलेला आहे. त्याच अनुषंगाने आज आपण इंदापूरमध्ये आहोत. इंदापूरमधील जे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, ते या निवडणूक लढणार का याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की इंदापूर विधानसभेची निवडणूक जर रासपानं लढली तर नेमकं कुणाचं बत्तीगुल होणार, त्याची अडचण कोणाला निर्माण होणार, या सर्व गोष्टीवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरणजी गोपने आहेत. गोपने सर, राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पण इंदापूर विधानसभा निवडणूक लढण्याची एक संकेत दिलेत. कसं म्हणजे या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता की तुम्ही महायुतीमधून बाहेर पडलेला आहात? महायुतीमध्ये 2014 साली स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून जानकर साहेब महायुतीमध्ये आले. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीत आला, परंतु त्यांनी ज्या कमिटमेंट केल्या होत्या की बाबा राष्ट्रीय समाज पक्षाला, घटक पक्षाला 10% सत्तेतला वाटा असेल, जानकर साहेबांना राज्यसभेची उमेदवारी असेल, या कोणत्याही गोष्टी त्यांनी पाळल्या नाहीत. एकतर आम्ही त्यावेळेस तयारी केली होती माडा मतदारसंघाची, ऐन वेळेस आम्हाला माहितीत घेऊन इथं बारामतीत दिलं. त्यातून सुद्धा जानकर साहेबांनी देशामध्ये 1 नंबरची लढत या ठिकाणी दिली. अवघ्या 35,000 मतांनी जानकर साहेबांचा पराभव झाला. कमी वेळामध्ये, कमी साधनामध्ये झालं ते. आणि तिथून पुढे 2 वर्ष जानकर साहेबांना त्या ठिकाणी मंत्रिपद दिलं नाही, कोणत्याही पद्धतीने सत्तेमध्ये पद दिलं नाही. आणि त्यानंतर दुय्यम दर्जाचं मंत्रिपद दिलं आणि ते मंत्रिपद जानकर साहेबांनी त्या ठिकाणी देशामध्ये अव्वल ठिकाणी नेण्याचं काम केलं. अनेक चारा छावण्या असलेले अनेक योग्य चांगले निर्णय त्यांनी राबवले. परंतु 2019 साली ज्या वेळेस जानकर साहेबांना त्यांनी सांगितलं की 2च जागा आम्ही देतोय, जानकर साहेब म्हणले ठीक आहे 2 तर 2 माझ्या पक्षाच्या चिन्हावर. आणि त्या ठिकाणी उमेदवार फायनल झाले आणि त्या उमेदवारांना भाजपने आतल्या हाताने शेवटच्या दिवशी एबी फॉर्म जोडले. त्याच्यामुळं आमचा नाईलाज त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचं एक फार मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय समाज पक्षाचा भारतीय जनता पार्टीने केला आणि त्याचा आज 100% या ठिकाणी बदला घेतलेला आहे. आणि आज या काळामध्ये जर जानकर साहेब आपण जर बाहेर पडलेलो आहे तर 100% तुम्हाला सांगतो येत्या विधानसभेमध्ये 15 ते 20 आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजपची ही नैसर्गिक युती होती त्या अनेक वर्षापासून. त्यानंतर अजितदादा आले, अजितदादांच्या पक्षाला जास्त जागा दिल्या जातात आणि तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं. कसं बघता याकडे तुम्ही? नाही, आता त्यांनी कोणाला किती जागा द्यायच्या, काय करायचं किंवा काय करायचं, एक सांगतो, राजकारणामध्ये मोठा मासा छोट्या मासाला गिळत असतो हे जानकर साहेब नेहमी म्हणतात. त्या पद्धतीने त्यांचा पक्ष वाढवण्याच्या नादामध्ये ते दुसऱ्यांना दाबतात. परंतु राष्ट्रीय समाज पक्ष हा असा पक्ष आहे की बाबा केडर बेस कार्यकर्ता इथला आहे, इथला निष्ठावान कार्यकर्ता आहे. आमच्या एका कार्यकर्त्याची बरोबरी समोरच्या 6 पक्षांचे 100 कार्यकर्त्यांसोबत होणार अशा पद्धतीचे आमचे कार्यकर्ते, निष्ठेचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये त्यांना बसायचा तो त्या पद्धतीने बसणार आहे. आपण बघतो की निष्ठेचे कार्यकर्ते आहेत, केडरबेस कार्यकर्ते आहेत. केडरबेस कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला काम करतात, राष्ट्रपतीचे कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला काम करतात. आपण आता विचारू की राष्ट्रीय समाज पक्षाचा चर्चा आहे की इंदापूरमध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे. कसं काय आहे का खरं की निवडणूक लढणार आहे इंदापूर? राष्ट्रीय समाज पक्ष हा 288 विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यापैकी इंदापूर विधानसभा एक मोठ्या आमच्याकडे 2 दिवसामध्ये एक मोठा माणूस येणार आहे, त्याला आम्ही उमेदवारी देऊन जिंकण्याच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकणार आहे, एवढे आमचा आत्मविश्वास आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या इंदापुरातील कार्यकर्त्यांचा आणि जानकर साहेबांचा. जानकर साहेबांनी चर्चा चालू आहे, जानकर साहेबांसोबत कोण असेल काय असेल इथले आम्ही दिलेला आहे त्यांचा संपर्क, तर कळेल 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कोण देणार आहे आम्ही इथून. इंदापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष एका बड्या उमेदवाराला किंवा नेत्याला उमेदवारी देणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूरमध्ये लढत असताना काही जे पूर्वी महायुतीत नव्हते, महाविकास आघाडीत होते, त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की भाजप हा जातीयवादी पक्ष आहे आणि त्याच भाजपबरोबरच्या युतीतून तुम्ही बाहेर पडलात. वाटतं का तुम्हाला खरंच भाजप जातीयवादी पक्ष आहे? आता काय भाजप जातीवादी आहे का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जातीवादी आहे का हे बघण्यापेक्षा आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष हा जातीवादी पक्ष नसून हा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आदरणीय जानकर साहेबांचं त्याग ह्या पक्षाच्या पाठीमागे फार मोठा आहे. तो त्याग सर्व कार्यकर्ते डोळ्यासमोर ठेवून कोणत्या पक्षाचा कोणता जातीवाद आहे काय ते त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना माहीत आहे. परंतु आमच्या पक्षाची अशी स्पष्ट भूमिका आहे की तर जातीचा माणूस न आणता पातीचा माणूस आणून, जानकर साहेबांच्या विचाराचा माणूस आणून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये ही विधानसभा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न करून लढवणार आहे. ही विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे.
दादा, राष्ट्रीय समाज पक्ष तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून तळागाळा पण नेलात. कसं वाटतं तुम्हाला यंदाची विधानसभेत तुम्ही मोठी टक्कर प्रस्थापितांना देऊ शकता? आज इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावरती लढणार आहे आणि लढणारच आहे. आणि आदरणीय जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढल्यानंतर माहिती किंवा महाविकास आघाडी कोणाला फटका बसेल हे आम्हाला माहीत नाही, परंतु निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाचा 100% इथनं विधानसभा आमदार आम्ही निवडून आणायचा प्रयत्न करू, एवढं मी तुम्हाला बघतो की इंदापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष लढणार असं निश्चित झालं आहे. ज्यावेळेस महायुतीमधून राष्ट्रीय समाज पक्ष बाहेर पडला त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष लढणार हे निश्चित झालं होतं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात राष्ट्रीय समाज पक्ष मोठी ताकद लावणार असल्या जातं याकडे दिसतंय. जितेंद्र जाधव, बातमीचं बोला, इंदापूर.